नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शालिनी अधिराजला आश्रयकडे घेऊन येते आणि म्हणते की आश्रय हा आहे अधिराज जाधव आणि हा अधिराज जाधव आणि याची बायको म्हणजेच नित्या अधिकारी यांचा दोघांचाही जन्म हा एकाच नक्षत्रावर एकाच दिवशी झालेला आहे आणि दोघांचाही मृगशीर्ष नक्षत्र आहे. हे ऐकल्यानंतर आता आश्रय हा तिच्याकडे बघतो आणि तिथे येऊन बसतो आणि त्यानंतर मग आता शालिनी अधिराजला म्हणते की अधिराज हे बघ, हा आश्रय आहे. ॲक्च्युली हे माझे गुरु आहेत. माझ्या अडीअडचणींमध्ये हे मला नेहमी सल्ला देत असतात आणि मला अधिराज असं वाटतंय ना की तू हे सगळं नको करायला पाहिजे होतं. खरं तर मला तुझ्याशी या विषयावर तुझ्या घरी बोलता आलं नाही, म्हणून मी तुला इथे घेऊन आले बोलण्यासाठी. खरं तर नित्याचं कसंही असलं तरीही ती तुझी बायको होती आणि तिचं सगळं घरदार सगळं काही सोडून तुझ्यासाठी आली होती आणि त्या घरात तुझ्या राहत होती. पण आता तिला घरातून काढल्यामुळे आता ती कुठे जाणार, काय करणार, याच विषयावर तुझ्याशी जरा बोलायचे होते. तेव्हा अधिराज म्हणतो की हो, खरं तर मलाही हे आवडलं नाही. तितक्यातच सोमनाथ चहा घेऊन येतो आणि अधिराजला प्यायला सांगतो. तर आता शालिनी म्हणते की मला तर हे जरा योग्य वाटत नाही. त्याच वेळेला आता आश्रयला शालिनी म्हणते की तुम्ही जरा काहीतरी बोला आणि तो आता चहा पित असताना आश्रय म्हणतो की हे बघ अधिराज, काय आहे ना की या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. खरं तर तो तुझ्या बायकोला सोडायला नको, मला इतकंच वाटतंय. नंतर मग शालिनी म्हणते की हो, कसं तर आहे ना, आश्रय हे अगदी योग्य सल्ला देत असतात. त्याच्यामुळे अधिराज तू त्यांचं ऐक, मला असे वाटते. त्यानंतर मग आता अधिराज म्हणतो की हो, मी त्यांचं ऐकतो. आणि तो चहा पूर्ण पिऊन झाल्यानंतर अधिराजला काहीतरी झाल्यासारखं होतं. नंतर मग आता आश्रय म्हणू लागतो की अधिराज, आता तुला फक्त माझाच आवाज ऐकू येणार आहे. तुझ्या मेंदूमध्ये फक्त मी बोललेलंच ऐकायला पडणार आणि तेच तू करणार. तर तिथे राजमा ते सगळं मागून ऐकत असते. आश्रय म्हणतो की आता तुला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे नित्या जिथे कुठे असेल तिला भेटायचं. आज संकष्टी आहे आणि चतुर्थीचा चांगल्या कडावरच्या गणपतीचा मोठा उत्सव असतो. तिथे खूप लोक जमतात. तिकडे जायचं, दोघा जणांनाही देवाचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यानंतर मग तिथेच मागे असलेल्या कड्याजवळ जायचं आणि त्या कड्यावरून नित्याला ढकलून द्यायचं. काय म्हणतोय मी, ऐकलं ना? त्या कड्यावरून नित्याला ढकलून द्यायचं. त्याच वेळेला तो म्हणतो की हो, तुम्ही जे म्हणाल ना तेच मी करणार, तेच मी ऐकणार. हे म्हटल्यावर आता सोमनाथ आणि शालिनी दोघेजणही खुश होतात आणि नंतर शालिनीला आनंद झालेला असतो. शालिनी आश्रयकडे बघते आणि म्हणते की आपलं काम झालंच. तेव्हा मग आश्रय म्हणतो की आता वेळ काढू नकोस, तू कोणाचं ऐकणार आहेस? तेव्हा अधिराज म्हणतो की हो, मी तुमचंच ऐकणार आहे. आणि तो म्हणतो की ठीक आहे, मग ऐक माझं, जा आता नित्या जिथे कुठे असेल तिला भेट जा. असं म्हणून आता जयदीप तिथून उठतो आणि तिथून जायला निघतो. तो एखाद्या वश झालेल्या व्यक्तीप्रमाणे करायला लागतो आणि तिथून चालत निघून जातो. आणि नंतर आश्रय आणि सगळेजण खुश होतात. राजमा म्हणते की हे नक्कीच काहीतरी आहे, कोणाला तरी ढकलून देण्याचं काम करणार आहे ती लोक. त्याच वेळेला शालिनी म्हणते की झालं, आता सगळं संपलं. आता या अधिराजच्याच हातून नित्याचा शेवट होणार, म्हणजे पुन्हा एकदा गौरी संपणार आणि शालिनी सगळ्यांना पुरवणार आणि पुन्हा एकदा माझाच विजय होणार. शालिनी पुन्हा एकदा जिंकणार असं म्हणून ती खूपच खुश होत असते. त्याच वेळेला आश्रय म्हणतो की एक मिनिट जरा थांब शालिनी, अजूनही काही झालेले नाही. प्रत्येक वेळेला अशी ओव्हर एक्साइटमेंट बरी नाही, शांत राहा, असं तू तिला म्हणत असतो. तर गौरी ही देवी आईला हात जोडून म्हणत असते की माझ्या आयुष्यात तू काय लिहिलेस मला माहिती नाही. नक्की माझ्या हातून माझा जो शेवट आहे तो कोणाच्या हातून होणार ते तरी मला सांग. तितक्यात अधिराज मागून नित्या मॅडम असा आवाज देतो. त्याच वेळेला इथे जोगतीन ही देवीची पूजा करत बसलेली असते आणि तिथून अधिराज येतो. अधिराज म्हणतो की इथे काय करताय तुम्ही? तेव्हा नित्या म्हणते की अधिराज, इथे मी देवीजवळ आली आहे आणि तू इथे काल आहेस, तू प्लीज जा. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की चला, इतकं सगळं होऊनही आपलं नातं कधी तुटू शकतंय का? चला आपण जाऊया, आपल्याला देवाच्या दर्शनासाठी जायचं आहे. आज चतुर्थी आहे, कड्यावरल्या गणपतीकडे आपल्याला जायचं आहे. असं म्हणून अधिराज तिला घेऊन चाललेला असतो आणि नित्या देखील त्याच्याबरोबर निघते. तर इथे जोगतीन म्हणू लागते, असं करू नकोस ग देवी, तुझ्या भक्तांना असं नको करूस आणि इतकी कृतज्ञ नको होस, त्यांच्या बाबतीत काहीतरी योग्य नाही कर, असा शेवट होणं नको, असं ती म्हणायला लागते. नंतर आता इथे लवली आणि अम्मा काहीतरी बोलत असतात. आता लवली म्हणतो की अम्मा, इतकं सगळं झालं, नित्या मॅडम घर सोडून गेल्या आणि तू मला सांगितलं पण नाहीस. तितक्यात राजमा येते. राजमा म्हणते की एक काहीतरी घडणार आहे. तेव्हा अम्मा आणि लवली विचारतात की काय झालं? तेव्हा राजमा म्हणते
की नक्कीच काहीतरी होणार, अधिराज किंवा नित्या दोघांपैकी कोणाचं काहीतरी होणार आहे असं ती म्हणत असते. त्याच वेळेला लवलीला खूपच धक्का बसतो आणि ते तिघीजणही निघतात. नंतर आता कड्यावरच्या गणपतीकडे गणपतीचा मोठा उत्सव सुरू असतो आणि सगळेजण जमलेले असतात. भजनी मंडळी हे गणपतीची गाणी गात असतात आणि इथे झेंडे फिरवत असतात. त्यानंतर इथे नित्य आणि अधिराज दोघेजणही येतात आणि अधिराज हा पूर्णपणे त्या आश्रयीच्या शब्दात असल्यासारखा एकटक नित्याला घेऊन येत असतो आणि नित्यालाही अधिराजकडे पाहून जरा वेगळे वाटत असते. अधिराज आणि नित्या दोघेही आता देवळाकडे येत असतात. कड्यावरच्या गणपतीकडे सगळी गर्दी जमलेली असते. सगळे भाविक भक्त बसलेले असतात आणि त्याच वेळेला नित्या आणि अधिराज येत असतात. नित्या ही अधिराजचा हात धरून गणपतीकडे येते आणि अधिराज हा पुढे निघून येतो. नित्या त्याच्याकडे मागून पाहतच राहते. नेमकं अधिराजचं काय चाललं हे तिला कळत नाही, पण ती तिकडे इग्नोर करते आणि नंतर गणपतीच्या दर्शनासाठी ती पुढे येते. दोघेजणही येतात. नित्या अधिराज दोघंही गणपतीच्या पायाजवळ डोकं टेकतात आणि नित्या ही डोकं टेकते आणि म्हणते की हे गणपती बाप्पा विघ्नहर्ता, सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आमच्या आयुष्यात जे काही वादळ आलं आहे ते क्षमू दे आणि सगळ्या गोष्टी नीट धुसर दिसत आहेत त्या पूर्ण व्यवस्थित होऊ देत, असं म्हणून ती हात जोडते. तर अधिराजचं मात्र एकच लक्ष असतं, ते म्हणजे नित्याला कड्यावरून ढकलून द्यायचं आहे. अधिराज आता असं का वागतोय हे नित्या बघत असते. नंतर आता नित्या त्याला म्हणते की काय झालं आहे. तेव्हा अधिराज म्हणतो की काहीच झालेलं नाही. आता आपलं नातं हे तुम्हाला माहिती आहे ना कसं आहे. इतकं सगळं होऊन देखील मी तुमच्याजवळ आलो आहे, याचा अर्थ आपलं नातं हे अजूनही तसंच आहे. नित्या म्हणते की हो, मी तुला सांगितलं होतं ना, कुठलाच कागद किंवा कुठलीच गोष्ट आपलं नातं कधीच संपवू शकणार नाहीत. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की हो, मलाही ते कळलं आहे आणि म्हणूनच मी इथे पुन्हा तुम्हाला भेटायला आलो आहे. बरं चला, आपलं दर्शन झालेलं आहे, आपण मागच्या बाजूला जाऊया. तेव्हा नित्याला तो म्हणतो की आपण मागे कडा आहे तिथे जाऊया, गणपतीच्या कड्याच्या इथे. तेव्हा आता नित्या म्हणते की काय झालं अचानक तिकडे. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही येताय ना माझ्यासोबत. नित्या म्हणते की हो, तू सोबत असलास तर मी कुठेही यायला तयार आहे. आणि दोघेही आता एकमेकांचा हात धरतात आणि त्यानंतर नित्या आणि अधिराज हे पुढे दोघेजणही चालू लागतात. तर इथे गणपती हे त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. नित्या आणि अधिराज हे दोघेही येत असतात. अधिराजच्या डोक्यात मात्र फक्त आश्रयचे शब्द फिरत असतात. नित्याला नेऊन कड्यावरून ढकलून द्यायचं आहे हे त्याच्या डोक्यामधून सारखं सारखं फिरत असतं. तर अधिराज आणि नित्या तिथे भजन चालू असतं, तिथूनच बाजूने निघून जातात. अधिराज हा नित्याचा हात धरून तिला तिथे कड्यापर्यंत घेऊन जातो आणि नित्या खाली बघते तर तिकडे एकदम खोल दरी असते. नित्या म्हणते की अधिराज, आपण इथे का आलेलो आहोत. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की थांबा, मी सगळं सांगतो. आणि इथे भजन आणि कीर्तन सगळे काही चालू असते. तेवढ्यातच राजमा आणि लवली अम्मा जोगतीन तिकडे येतात आणि अम्मा हे सगळं इकडे तिकडे शोधू लागते. लवली म्हणतो की तुम्ही त्या बाजूने बघा, मी या साईडने बघतो. आणि जोगतीन आता खूप घाबरलेली असते. ती देवाला म्हणते की असा न्याय करू नकोस तुझ्या दरबारात. तर आश्रय डोळे बंद करून पुढे काय घडणार हे सगळे बघत असतो. नंतर आता नित्य अधिराजला विचारते की अधिराज, इथे आपण का आलेलो आहोत. त्याच वेळेला तो म्हणतो की मिळतील, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील. त्याच वेळेला नित्या आता मागचं आठवते. तेव्हा तिला लक्षात येतं की जयदीपने असंच तिला ढकलून दिलं होतं. ती मनातच म्हणते की हा जयदीपसारखा दिसणारा चेहरा आहे, या जयदीपने मला असंच ढकलून दिलं होतं, पण माझा अधिराज असं करायला आणतोय का, काय करतोय तो नक्की, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याच वेळेला ता नित्या म्हणते की बोल ना अधिराज, काय झालं. तेव्हा तो म्हणतो की मला सांगा, तुमच्या मनात नेमकं काय आहे. तेव्हा ती म्हणते की काय आहे माझ्या मनात हे तुझ्यापेक्षा चांगलं कोण ओळखू शकतं. तेव्हा तो म्हणतो की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता. नित्या म्हणते की तुझ्यासाठी मी जीवही देऊ शकते. त्याच वेळेला इथे जोगतीन ही देवाकडे धावा करत असते की असं काही विपरीत घडू देऊ नको. शालिनी म्हणते की काय झालंय, अजून या सोमाचा फोन कसा आला नाही, या अधिराजने नित्याला ढकललं कसं नाही. त्याच वेळेला आता सोमनाथ अजून फोन आला नाही म्हणून ती विचलित असते. आश्रय म्हणतो की जरा धीर धर शालिनी, शांत हो, असा हा अतिउतावळेपणाच तुझा एक दिवस घात करणार हे नक्की, जरा शांत हो, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो. मग अधिराज म्हणतो की तुम्ही माझ्यासाठी जीवही द्यायला तयार आहात. त्यावेळेला ती म्हणते की हो तयार आहे, तू म्हणशील तर माझा जीवही तुझ्या पायाशी देऊ शकते मी, असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला इथे अम्मा, जोगदीन आणि सगळेजणं त्यांना शोधत असतात, कुठेही ते सापडत नाहीत. आणि नंतर आता अधिराज म्हणतो की ठीक आहे. तिच्या खांद्यावर हात ठेवून तो तिला सांगतो की तुम्ही जीव देऊ शकताय ना, तर मग द्या जीव, असं म्हणून तो तिला आता ढकलत असतो. सोमनाथ ते सगळं बघतो
नित्या आता अधिराजचा हात धरूनच ती म्हणते की जयदीप अशी जोरात ती हाक मारते. आता जयदीप अशी हाक मारल्यानंतर तो तिच्याकडे बघतच राहतो. नित्याच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. ती पूर्णपणे खालच्या साईडने झुकलेली असते आणि आश्रय इथे म्हणत असतो की झालं, आपलं काम झालं. आणि त्यानंतर मग आता अधिराजला आश्रयचे शब्द आठवू लागतात. तो नित्याला कड्यावर न्यायचं आणि तिला तिकडून सोडून द्यायचं. त्याच वेळेला आता अधिराजला ते आठवतं. तो तिचा हात सोडून देतो. इथे गणपतीची जोरजोरात भजनं सुरू असतात आणि जोगतीन म्हणते की नाही देवी, असा न्याय करू नकोस, असं करू नकोस. आणि नंतर तिथून एका भक्ताच्या हातून तो झेंडा खाली पडत असतो. ती म्हणते की काही करा पण तो झेंडा खाली पडू देऊ नका, तो झेंडा लय पवित्र आहे. असं म्हटल्यावर आता सगळेजण त्या झेंड्याला पकडायला जातात आणि अधिराजला जयदीपचं मागच्या जन्मातलं सगळं काही आठवू लागतं. त्याचं लग्न आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात आणि त्यावेळेला त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडल्यासारखा होतो. आणि त्यानंतर तो प्रकाश पडल्यानंतर आता सगळेजण तो झेंडा पकडतात. जोगतीन, अम्मा आणि राजमा तिघेजणीही तो झेंडा धरतात आणि इथे चमत्कार होतो. देवीच्या चमत्काराने अधिराजला सगळं आठवल्यामुळे आता तो पुन्हा एकदा नित्याचा हात धरतो आणि नित्याचा हात धरून एका क्षणात तो हात तो पुढे घेऊन नित्याला पुढे घेतो आणि नित्याचा जीव वाचवतो. आता त्याने तिचा हात धरल्यामुळे सोमनाथलाही प्रचंड मोठा धक्का बसतो. आता सोमा बघतो की अधिराजने नित्याचा हात सोडलेला नाही, त्याने तिला ढकलून दिलेले नाही आणि म्हणूनच आता इथे विजय झालेला असतो. राजमाने आणि जोगतीन अम्माने मिळून नित्याचा जीव खऱ्या अर्थाने आता वाचवलेला असतो आणि अधिराज हा नित्याला पुढे घेतो. आणि नंतर नित्या खूप घाबरते. नित्या म्हणते की अधिराज, हे काय करत होतास? त्याच वेळेला अधिराजला स्वतःलाच खूप भीती वाटते आणि तो नित्याचा हात धरून म्हणतो की नित्या मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? त्यावेळेला ती म्हणते की हो, मी ठीक आहे. आणि नंतर ते दोघेही खूप घाबरलेले असतात. नित्या ही अधिराजला घट्ट मिठी मारते आणि दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लवली येतो आणि म्हणतो की हे बघा, अधिराज आणि नित्या इकडे आहेत आणि दोघेजणही एकमेकांच्या मिठीत असतात. सगळेजण त्यांना बघतात. आता जोगतीन हे देवी आईला हात जोडते आणि म्हणतेस की तू खऱ्या अर्थाने न्याय केला आहेस, सगळ्या गोष्टींना तू बरोबर पार पाडलं आहेस. आणि नंतर लवली आणि बाकीचे सगळेजण खुश असतात कारण नित्या आणि अधिराज आता एकमेकांच्या मिठीमध्ये असतात. तर आता नित्या रडत असते आणि अधिराज तिला शांत करत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नित्या ही निघालेली असते. त्याच वेळेला अधिराज हा तिच्यामध्ये येतो. नित्या म्हणते की अधिराज, तू इथे काय करत आहेस? तू इथे कशाला आला आहेस? त्याच वेळेला तो म्हणतो की नित्या मॅडम, मला तुमची माफी मागायची आहे, मी तुमची माफी मागायला आलो आहे. अधिराज आता गुडघ्यावर टेकतो आणि म्हणतो की नित्या मॅडम, मला खूप माफ करा, माझी खरंच खूप चूक झाली. आता तुम्ही असं करू नका, मी तुम्हाला घेऊन जायला आलो आहे, लवकर आपल्या घरी परत चला. असं म्हणून आता अधिराज हा नित्याची माफी मागत असतो आणि त्याला असं पाहून नित्याला खूप वाईट वाटतं. तर आता इथे घरी पाहुणी ही चांगली सजलेली असते. अधिराजसाठी ती लग्नाला आता तयार झालेली असते. शालिनी देखील तिथेच घरी असते. त्याच वेळेला अधिराज येतो आणि आयडे असा आवाज देतो. आता तिचा आवाज ऐकल्यानंतर लगेच विमल खुश होते, पण मात्र नित्याला बाजूला बघितल्यावरती विमल ही धक्क्यात जाते आणि ती त्यांच्याकडे बघतच राहते. आणि इथे पाहुणीचा देखील अधिराज आणि नित्याला परत पाहून एकत्र चेहरा पडतो आणि शालिनीला देखील धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.